तर तुम्ही खूप मोठे पुण्यवान आहात की तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये सगळ्यात मोठा हा आज दुर्लभ असा पुण्ययोग आलेला आहे. आणि तुम्ही सगळेजण आपले काही जे उपासक तुम्हाला जे घेऊन आलेत, काय नाव त्यांचं? जोडपे जोडपे अण्णा अण्णा झोडपे अण्णा झोडपे, परभणी. परभणी. तर या सगळ्या एवढी खूप मोठी जबाबदारी त्यांनी घेतली आणि ते आपल्याला या ठिकाणी घेऊन आले. तर खूप मोठं त्यांचंही महापुण्य आहे, तुमचंही महापुण्य आहे. आणि आपल्या जीवनामध्ये म्हणजे भगवंतांनी ज्या भूमीला स्पर्श केलेला आहे, ज्या भूमीमध्ये भगवंत इथं 6 वर्ष इथं कठोर तप केलं, त्या ठिकाणी भगवंतांनी म्हणजे आपलं जो भोजन जे आहे, जे अन्न आहे, जे रोजचं आपण जे घेतो ते फक्त तांदळाचा एक कण एवढं या ठिकाणी आहार घेऊन इथं ध्यान करायचे. आतमध्ये तुम्ही जाऊन गुफा पाहिली असेल, तर त्या गुफेमध्ये ध्यान करायचे. तर हे ध्यान करताना किंवा ते जे कठोर तप करताना त्यांचं शरीर पूर्ण सापळा होऊन गेलं, पूर्ण सगळं हाडाचे काळं झाले. पोटाला जर हात लावला तर पाठ हाताला याची पाठीकडून हात लावला तर पोट हाताला चिपकायचं, अशी भयंकर परिस्थिती होती. भगवंतांनी पाहिले की 6 वर्ष आपण याच्यामध्ये घालवलेत, अजून जर काही काळ याच्यामध्ये आपण राहिलो तर हे जीवन बी जाऊ शकतंय. म्हणजे उठायला जर लागले तर त्या ठिकाणी चक्करून पडायचे, अशी परिस्थिती होती. म्हणजे एवढा देह असा दुर्बल झाला, एवढं कठोर तप करूनही कुठल्याही प्रकारचा अंधार दूर झाला नाही, कुठल्याही प्रकारचं ज्ञान प्राप्त झालं नाही. तर हे 6 वर्ष व्यर्थ गेले इथं, 6 वर्ष इथं व्यर्थ गेले असं त्यांना वाटलं. त्यांनी पाहिलं हा काही ज्ञानप्राप्तीचा मार्ग नाही. शरीराला दंड देणं, शरीराला त्याकडे कष्ट देणं, जास्त शरीराला परेशान करणं हे कामाचं नाही. म्हणून त्यांनी पाहिलं की आता हा काही ज्ञानप्राप्तीचा मार्ग नाही आणि यानं काही ज्ञान प्राप्त होणार नाही. अजून जर मी काही दिवस असं तप करीत राहिलो तर जीवही जाण्याची शक्यता आहे, मला प्राण गमावं लागतील. आणि जे उद्दिष्ट आहे ज्याच्यासाठी मी ग्रहत्याग केला, ज्याच्यासाठी मी माझं सगळं राजवैभव सोडून आलो, तर काही प्राप्त होणार नाही, सगळं व्यर्थ जाईल. भगवंतांनी पाहिलं हा काय मार्ग नाही, हा सुद्धा मार्ग काय आहे, हा नुसता फक्त शरीराला दंड देण्याचा मार्ग आहे, काया कष्टाचा मार्ग आहे. आत्तकिल मथानुयोग म्हणजे नुसतं क्लेश करीत राहणं, शरीराला त्रास देत राहणं, तर यानं काही साध्य होत नाही. म्हणून भगवंतांनी हे तप त्यागण्याचा निर्णय घेतला. आणि मग इथून सुजाताचं ते पाहिलं का तुम्ही तिथे? सुजाताने भगवंताला खिरदान केलं. तर भगवंताला त्या ठिकाणी मग इथून तिकडे गेले. त्या ठिकाणी भगवंत तिथे जाऊन बसले की आता आपल्याला भोजनाला सुरुवात करावं लागणार आहे, कारण की हा काही ज्ञानप्राप्तीचा मार्ग नाही. मग तेव्हा त्यांच्या लक्षामध्ये आलं की काय केलं ना आपल्याला ज्ञान प्राप्त करता येईल. जेव्हा ते लहान होते, लहान असताना 4-5 वर्षाचे होते, तेव्हा एक वप्रमंगल नावाचा उत्सव व्हायचा. मग तेव्हा राजासोबत सगळी प्रजा त्या ठिकाणी तो शेती नांगरण्याचा, शेती पेरण्याचा उत्सव करायचे. आणि मग तेव्हा तो उत्सव त्या ठिकाणी साजरा होत असताना राजा त्या उत्सवाचं उद्घाटन करतो, शुद्धोधन राजा. आणि मग सगळे नगरी, सगळी पब्लिक ते पाहण्यासाठी त्या ठिकाणी जाते. आणि मग सगळे राजदरबारातले लोक, त्याचबरोबर मग सगळे दास दाशा सगळे त्या ठिकाणी तो उत्सव पाहण्यासाठी, राजा त्या ठिकाणी नांगराचं त्या ठिकाणी उद्घाटन करतोय किंवा पेरायला सुरुवात करून देतो, तर ते उद्घाटन तो समारंभ पाहण्यासाठी सगळे लोक त्या ठिकाणी जातात. सिद्धार्थ गौतमाला त्या ठिकाणी घेऊन जातात, तर त्यांच्या सेवेसाठी त्या ठिकाणी दास दाशा नोकर चाकर असतात. आणि म्हणून त्या ठिकाणी एका जांभळाच्या झाडाखाली त्या ठिकाणी बोधिसत्वाला त्या ठिकाणी एक गादी टाकून त्या ठिकाणी त्यांना त्या ठिकाणी झोपवतात. आणि सगळ्याच दास दाशा सगळ्या त्या उत्सव पाहण्यासाठी सगळ्याला आठवता लागलेली असते की आपणही चला त्या ठिकाणी जाऊन बघू, आता बोधिसत्व या ठिकाणी आराम करतील, आपण चला ते उत्सव बघायला की राजा त्या ठिकाणी उद्घाटन करणार आहे. तर सगळेजण त्या ठिकाणी जातात, पाहतात. आणि मग त्या ठिकाणी दिवसभर तो उत्सव सुरू राहतो. आणि मग त्या ठिकाणी ज्या काही दास दाशा भगवंताची सेवा करण्यासाठी ते असतात, तर त्यांच्या लक्षात येतं की अरे बोधिसत्व त्या ठिकाणी एकटेच आहेत आणि आपण सगळेजण इकडे आलोत. आता हे सूर्य पूर्ण कल्ला तिकडं दिवस म्हणजे मावळत आला, 5 वाजेची वेळ झाली तर सूर्य पुन्हा खाली आलेला आहे. सगळ्या सावल्या पुढे गेल्या असतील, तर बोधिसत्वाच्या अंगावर त्या ठिकाणी ऊन आला असेल, चला पटकन. तर त्या ठिकाणी दाशा जातात सगळ्या पाहायला त्या ठिकाणी त्यांना सावलीमध्ये घेण्यासाठी. तर त्या ठिकाणी गेल्याच्यानंतर ते पाहतात की त्या जांभूळ झाडाची सावली एका ठिकाणी आहे, बाकी सगळ्या झाडाच्या सावल्या पुढे गेल्या. पण ते जे झाड आहे त्याची सावली जशीच्या तशीच आहे. ती बोधिसत्वावर सावली, ती सावली काही इकडं तिकडं हल्ली नाही, पुढे गेली नाही. सूर्य जरी तिकडून झाला पण सावली
पुढं सरकली नाही. आणि म्हणून हा सगळा चमत्कार सगळ्यांनी पाहिला. बोधिसत्व एकदम त्याचं सहज ध्यान लागलं. जेव्हा ते लहान होते तेव्हा त्यांनी नुसतं येणारे जाणाऱ्या श्वासावरती ध्यान केलं. श्वास येत आहे, श्वास जात आहे, श्वास येत आहे, श्वास जात आहे. नैसर्गिक श्वास जसा येतो तसं येतो तसं ध्यान करीत 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 पहिलं ध्यान, दुसरं ध्यान, तिसरं ध्यान, चौथं ध्यान, असं ध्यान लागल्यामुळं ती एकाग्रता आणि त्याचबरोबर ते झाडाचंही ध्यान लागलं. झाड सुद्धा ते एकाग्र झालं, सावली पुढं सरकली नाही. तर हा सगळा चमत्कार पाहून सगळे अवाक झाले. मग सगळे राजे सगळे ते पाहण्यासाठी शुद्धोधन बी तिथं आला. शुद्धोधनाने पाहिलं की हा एक वेगळा चमत्कार आहे. शुद्धोधनाने तिथं दुसऱ्यांदा तिथं आपल्या पुत्राला त्या ठिकाणी अभिवादन केलं. आणि म्हणून त्यांच्या लक्षात आलं की जर आपण हा जर मार्ग या ठिकाणी जर निवडला तर आपल्याला निश्चित ज्ञान प्राप्त करता येईल. म्हणून आता आपण हा मार्ग त्यागला पाहिजे. तर ध्यान करण्यासाठी किंवा आनापान करण्यासाठी तर थोडं शरीर आपलं थोडंसं बलवान झालं पाहिजे. शरीरामध्ये थोडीशी ताकद आली पाहिजे. शरीरात जर ताकद आली तर आपल्याला ध्यान करता येईल, नाही तर मग ध्यान करता येणार नाही. असं दुर्बल शरीर घेऊन, असं रोगी शरीर घेऊन, असं बिमार शरीर घेऊन ध्यान करता येत नाही. तर थोडंसं अंगामध्ये अवसान पाहिजे, तर त्यासाठी आपल्याला थोडासा आहार घ्यावा लागणार आहे. म्हणून त्या ठिकाणी त्या वटवृक्षाखाली तिथं ध्यान करत बसले. आणि मग त्या दिवशी सुजाताचा त्या दिवशी त्या वटवृक्षाला काय होता, संकल्प होता, त्याला तुमच्या भाषेत नवस म्हटलं जातं. तर त्या ठिकाणी खीरदानाचा नवस होता. आणि म्हणून ते सगळ्या गावासाठी खीर बनवली. 1000 गायचं दूध काढलं आणि ते दूध, त्या दुधाची खीर, तर ते गावासाठी आणि त्याचा जो थोडासा नैवेद्य त्या ठिकाणी देऊन नंतर मग ती खीर गावाला दान करून टाकायची. तर असा संकल्प होता. मग त्याने सुजाताने सांगितलं दाशीला की जा तिथली सगळी साफसफाई कर. मग त्या ठिकाणी दाशी जी आहे पूर्ण नावाची ती आली आणि त्या ठिकाणी सगळी तिनं साफसफाई वगैरे करण्याच्या निमित्ताने तिथे आली. तर बोधिसत्व तिथं ध्यान करताना तिथे दिसले. आणि त्या ठिकाणी पाहिलं तिनं की इथं खरोखरच आज आमच्या मालकीनीचा आज नवस घेण्यासाठी, आज नैवेद्य घेण्यासाठी, शिवकरण्यासाठी साक्षात इथं बोधिसत्व इथं अवतरलेत, म्हणजे देवता इथं अवतरलेत असं तुला वाटलं. आणि लगेच खुश होऊन पळत घेऊन जाऊन आपल्या मालकिनीने सांगितलं, मालकीनबाई आज आपला संकल्प पूर्ण झाला, स्वप्न साकार झालं आणि आज आपला हे खीरदान त्या ठिकाणी घेण्यासाठी खरोखर तिथं वृक्षदेवता अवतरलेली आहे. त्या ठिकाणी सुजाताला खूप आनंद झाला, खुश झाली की आज मी जे माझ्या मनातला जो संकल्प होता तो आज पूर्ण होतोय. दाशीला म्हणते चाल मला पटकन दाखव, हे जर खरं असेल तर आज तू माझ्या सगळ्या या दास्यातून मुक्त होऊन जाशील. आज मी तुला माझ्या लेकीचा मुलीचा दर्जा देईन. आणि म्हणून लगेच त्या ठिकाणी सोन्याच्या पात्रामध्ये त्या ठिकाणी खीर घेतात. खीर सोन्याच्या पात्रामध्ये घेऊन शुद्ध स्वरूपातली जी खीर असते तर ती घेऊन त्या ठिकाणी येऊन बोधिसत्वाला त्या ठिकाणी ते अर्पण करतात. तर मग त्या ठिकाणी ती खीर बोधिसत्व घेतात आणि त्या दिवशी मग सायंकाळच्या रात्री थोडंसं त्या ठिकाणी विश्रांती करतात. थोडंसं म्हणजे जास्त म्हणजे लंबी झोप घेत नाही ते आपल्यासाठी, थोडीशी झोप घेत नाही तर एकामागे एक असे 5 स्वप्न येतात एका झटकीमध्ये. एक डुलकी लागते, एका डुलकीमध्ये लगातार एकामागे एक 5 स्वप्न पडतात. पहिलं स्वप्न असं पडते की त्यांनी विशाल असं त्यांच्या शरीराने रूप धारण केलेलं आहे. त्यांचं जे हे डोकं आहे तर ते हिमालयाच्या म्हणजे हिमालय त्यांची उशी बनला आहे आणि पाय तिकडं श्रीलंकेचा जो हिंदी महासागर आहे, हिंदी महासागराच्या लाटा त्यांचे पाय धुत आहे. इकडं बंगालचा सागर, तिकडं अरबी समुद्र, दोन्हीकडच्या हात त्यांचे धुत आहेत असं एक स्वप्न. आणि त्या सगळ्या लाटा दूरपर्यंत जात आहेत. ते एक स्वप्न झालं. मग दुसरं स्वप्न पडलं की ते शरीर एवढं मोठं महाकाय आहे आणि त्याच्यातून त्यांच्या नाभीतून एक बोधिवृक्ष त्या ठिकाणी अंकुरित होतो आहे. मग तो बोधिवृक्ष असा अंकुरित होता ईदभर होतोय, ईदभरचा हातभर असं करता करता 6 फूट 10 फूट असं वाढत एकदम तो उंच एकदम आकाशापर्यंत तो बोधिवृक्ष जातो. त्यानंतर तिसरं स्वप्न पडतं त्या ठिकाणी की सगळ्या दिशातून पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण सगळ्या साईडचे जे पक्षी आहेत, काळ्या रंगाचे, निळ्या रंगाचे, भुऱ्या रंगाचे, पिवळ्या रंगाचे, हे सगळे पक्षी येतात आणि भगवंताच्या त्या ठिकाणी मांडीवरती येऊन बसतात. तिथे येऊन बसल्याच्या नंतर सगळे ते पांढरे सफेद होऊन जातात. तर त्यानंतर चौथं स्वप्न आहे की सगळ्या दिशातून लोक भगवंताकडे येऊ राहिलेत त्या ठिकाणी प्रवचन ऐकण्यासाठी. आणि 5वं स्वप्न जे आहे भगवंत या धर्तीवरती चाललेले आहेत. धर्तीवर चालत असताना या जमिनीवरती सगळी घाणच आहे, पृथ्वी सगळी घाणीनं भरलेली आहे. परंतु जेव्हा ते त्या पृथ्वीला स्पर्श करतात तर पृथ्वीवरची घाण त्यांच्या पायाला स्पर्श करू शकत नाही. 5 स्वप्न झाली. त्यांनी पाहिलं स्वप्न तर पडलेत, परंतु हे स्वप्न खरे आहेत का, खरोखर मला ज्ञान प्राप्त होणार आहे का. आणि म्हणून तिथून पुढं मग ते पात्र घेतलं आणि खरोखर जर मला ज्ञान प्राप्त होणार असेल तर मी सत्यक्रिया केली पाहिजे. हे जर स्वप्न खरोखर आहेत तर खरे आहेत का नाही ते पाहण्यासाठी मग पुढं निरंजना नदी येते पलीकडे. ते पात्र घेऊन निरंजना नदीवरती गेले आणि तिथं सत्यक्रिया केली. जर मला खरोखर ज्ञान प्राप्त होणार असेल तर हे पात्र पर्वाच्या विरुद्ध दिशेने वाहत जाईल
आणि जर नाही तर हे परवा विरोध सोबत वाहत जाईल. पण भगवंतानी तिथं ते पात्र नदीमध्ये सोडलं आणि मग ते वाहत 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 पुढे गेलं, वरच्या दिशेनं वाहत गेलं. वरच्या दिशेनं वाहत वाहत तिथं काळ नावाचा नागर आहे. बाबासाहेब बुद्धांनी त्यांच्या नावामध्ये लिहितात की काळ नावाच्या नागराजाच्या राजधानीपाशी जाऊन ते पात्र बुडालं आणि ते पात्र तिथं टंकन त्याचा आवाज झाला. तर आवाज झाल्यानंतर तिथं त्या नगरीचा जो राजा आहे, काळ नावाचा जो नागराज आहे, त्याला जाग आली. त्यानं पाहिलं तर अरे 34 सम्यक संबुद्ध या ठिकाणी आता होणार आहे आणि मी अजून इथंच आहे, मला अजून मुक्ती नाही मिळाली. मग त्यांनी पाहिलं की आज निश्चितच या ठिकाणी आज बुद्धत्व प्राप्त होणार आहे सिद्धार्थ गौतमाला. आणि त्यांची पत्नी सुवर्णप्रभा हिने सुद्धा सगळं या सगळ्या सृष्टीचं अवलोकन केलं, पाहिलं की सगळी सृष्टी आज आनंदी आहे, प्रसन्न आहे, खुश आहे. निश्चितच भगवंताला आज ज्ञान प्राप्त होणार आहे. ते म्हणते की हे महामुनी, हे भगवंता, आज तुम्हाला निश्चितच ज्ञान प्राप्त होणार आहे. आणि ते पात्रही तिथं जाऊन बुडल्यामुळे भगवंताला त्या ठिकाणी ती सत्यक्रिया त्यांची सत्य झाली. आणि मग त्यांनी बुद्धगयाचं तिथं जे महाविहार आहे आता तिथं तो महाबोधिवृक्ष आहे, तिथं जाऊन त्या ठिकाणी आसन मांडलं. त्या ठिकाणी त्याला वज्रासन म्हणतात. त्या वज्रासनावरती बसले. ते बसण्याच्या अगोदर संकल्प केला की आता जोपर्यंत मला बुद्धत्व प्राप्त होणार नाही, ज्ञान प्राप्त होणार नाही, तोपर्यंत मी आता या आसनावर उठणार नाही. आता किती दिवस लागू. आणि मग तिथं संकल्प केला की आता माझं रक्त सुकून जावं, माझ्या शरीरातलं मांस सुकून जावं, आता हाडकं जरी बाकी राहिले, काही जरी झालं तर आता मला काही घेणं देणं नाही. पण जोपर्यंत ज्ञान प्राप्त होत नाही तोपर्यंत मी या जागेहून उठणार नाही, असा दृढ संकल्प करून ज्ञानप्राप्तीसाठी ते ध्यान करीत बसले. तर पहिलं ध्यान, दुसरं ध्यान, तिसरं ध्यान, विपश्यना मेडिटेशन ध्यान करीत 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 भगवंताला त्या ठिकाणी ज्ञान प्राप्त झालं. कळालं की दुःख काय आहे, दुःखाचं कारण काय आहे, दुःख निवारण काय आहे, दुःख निवारणाचा मार्ग काय आहे, हे भगवंताला त्या ठिकाणी कळलं. आणि ते ज्ञान प्राप्त झाल्याच्यानंतर ते महा वैशाखी पौर्णिमा जी आहे ती धन्य झाली. मग भगवंताला वैशाखी पौर्णिमेला तिथं ज्ञान प्राप्त झालेलं आहे. तर आज या ठिकाणी तुम्ही मोठ्या संख्येने महाराष्ट्रातून उपासक इथं आले. तर ते ज्ञान प्राप्त करण्यासाठी, ध्यान करण्यासाठी आम्ही इथं आलो. 10 दिवसाचं मेडिटेशन तिथं केलं. आणि म्हणलं तर सकाळीच जाऊ, इथं कसं लोक सकाळी येत नाही, गर्दी नाही राहत, तर सकाळच्या पारी आपण मस्त ध्यान करून घेऊ. आणि मस्त इथं येऊन आम्ही ध्यान केलं. एवढं भारी इथं ध्यान लागतंय, एवढं मन इथं शांत होतंय, एवढं प्रसन्न वाटतंय. ध्यान केलं आणि मग ध्यान होत आता शेवटच्या टप्प्यात ध्यान आलं. तर तेव्हाच मग तुमचा मराठीत बोलण्याचा आवाज आला. तर म्हणलं आपल्या इकडच्या उपासकात डोळे उघडून पाहिलं, तुम्हीच नाही दिसले. तर तुमच्या सर्वांचं मंगल हो, कल्याण हो, भलं हो. आज आपण सगळे लोक इथं आलात. महान पुण्याची ही भूमी आहे. आज या ठिकाणी तुम्हाला जे उपासक या ठिकाणी घेऊन आले त्यांचंही महान पुण्य आहे. यानंतर आता सारनाथ, आता कुठं जाणं, सारनाथला जाणार आहे, नालंदा आहे, यानंतर राजगिरी आहे. तर हे सगळं बघत बघत आता कुशीनगर, इकडं श्रावस्ती वगैरे सगळं लिंबुनी वगैरे पाहून, त्यानंतर मग दिल्ली वगैरे कसं तुमचा रूट आहे त्याप्रमाणे सगळी सहल यशस्वी करा. आणि आल्याच्यानंतर मग पुन्हा परभणीला मोठा कार्यक्रम घ्या. परभणीला मस्त कार्यक्रम घ्या, खिरदांग ठेवा तिथं. आणि सगळ्या उपासकाला प्रेरणा द्या की कसं बुद्धगयाला गेल्यावर कसं वाटतंय. बुद्धगयाला गेलं म्हणजे डायरेक्ट बुद्धाच्या भूमीमध्ये बुद्धाजवळ गेल्यासारखं वाटतंय, भगवंताजवळ आल्यासारखं वाटतं का नाही. किती शांत वाटतं, किती प्रसन्न वाटतंय, ही तपोभूमी. तर हे सगळं सुख आपल्याला घरी घेऊन जायचं आहे. तर आज तुम्ही सगळेजण आला त्या ठिकाणी छोटीशी धम्मदेशना नसतं बोलता. आता तुम्हालाही पुढं जायचं आहे, आम्हालाही पुढं जायचं आहे. त्यामुळे आता जास्त वेळ नाही, आशीर्वाद गाथा घेऊया आणि धम्मदेशनी समाप्ती करू. जेव्हा तुम्ही परभणीला कार्यक्रम घ्याल बोलवसाल तेव्हा ते तेव्हा मग तेव्हा त्या ठिकाणी विस्तारपूर्वक धम्मदेशना आपण त्या ठिकाणी घेऊया. चला म्हणा साधू साधू साधू. अभिवादनशीलिस नित्यं वद्धापचायिनो चत्तारो धम्मा वद्दन्ति आयुवन्नो सुखं बलं आयुरारोग्य संपत्ति सग्ग संपत्ति में च अथो निब्बान संपत्ति इमेनाते समीक्षतु. साधु बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. सुखी हो, मंगल हो, कल्याण हो. आपल्या सर्वांचा परवा सुखाचा हो. सुखी हो.